नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बारीक मेथीची भाजी कशी बनवायची, साफ कशी करायची आणि कशी धुवायची हे मी सगळं दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही मेथीची भाजी आहे, बारीक मेथी, आणि ही 20 रुपयाला 8 जुड्या घेतलेल्या आहेत। अशा 40 रुपयाच्या 16 जुड्या आणलेल्या आहेत आणि एकदम ताजी टवटवीत भाजी आहे। तर आधी तर आपण ह्याची मुळं स्वच्छ धुवून घेणार आहोत। असं मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यात, एका पातेलं मोठं घेतलेलं आहे, कारण त्याच्या मुळांना बारीक रेतीचे कण असतात। तर ते आधी मी स्वच्छ धुवून घेते। अशा पद्धतीने पाहू शकता। बघू शकता तुम्ही किती घाण निघालेली आहे, सगळी बारीक रेतीचे कण असतात ते। तर आता चिरायची कशी हेही मी तुम्हाला दाखवते। तर आधी त्याची मुळं सगळी कापून घ्यायची, म्हणजे थोडासा कलर आपल्याला वेगळा दिसतो, असा ब्राउनिश कलर दिसतो, बघू शकता तुम्ही। ते कट करून टाकायचं आणि हे 3 भागामध्ये मी कट केलेली आहे ही भाजी। ही भाजी जास्त बारीक पण चिरायची नाही, तुम्ही 2 भाग केले तरी सुद्धा चालेल। आता हे मी पाण्यामध्ये टाकून ठेवते। सेम त्याच पद्धतीने मी दुसरी जोडी पण घेतलेली आहे, ती पण सेम त्याच पद्धतीने कट करणार आहे। अशी मुळं कट करून घ्यायची आधी, आणि नंतर तुम्ही त्याचे 2 किंवा 3 भागामध्ये सुद्धा कट करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त बारीक चिरू नका। अशा पद्धतीने मी सगळी भाजी मी चिरून घेते आधी, आणि मग तुम्हाला दाखवते। तर भाजी आपली चिरून झालेली आहे सगळी, आणि हलक्या हाताने असं वरचेवर हलवून असं भाजी व्यवस्थित हे करून घ्यायची, कारण जास्त असं दाबून वगैरे नाही, ही नाजूक असते भाजी। बघू शकता दुसऱ्या वेळेला पण किती घाण निघालेली आहे। पुन्हा एकदा मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेते। 3-4 पाण्याने ही भाजी धुवावीच लागते। आता ही भाजी धुवून मी चाळणीमध्ये काढून घेते पाणी निथळायला। बघू शकता स्वच्छ दिसते भाजी। आता फोडणीसाठी मी इकडे भाजीमध्ये घालायला बटाटा घेतलेला आहे, एक साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, आम्हाला तिखट लागतं म्हणून जास्त घेतलं आहे। टोमॅटो 2 बारीक चिरलेले आहेत, आणि वरून टाकायला ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे। आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं। मी 1 पळी आणि वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे, भाजी जरा जास्त आहे म्हणून। तेल गरम झालं की मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। जिरं मोहरी टाकायची, या भाजीला छान लागते। हिरव्या मिरच्या तेलामध्ये टाकायच्या, चांगल्या तेलात परतून घ्यायच्या। जरी समजा भाजी खाताना आपल्या दाताखाली आली तरी जास्त तिखट लागणार नाही तेलामध्ये चांगल्या तळल्यामुळे। कांदा टाकून घेते बारीक चिरलेला, कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा। लसणाने या भाजीला खूप छान चव येते, ते व्यवस्थित आपण परतून घेऊ। कांदा लसूण आपला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो परतून घेतला व्यवस्थित। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते मी। मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो पण लवकर मऊ होईल। पाव चमचा हळद टाकते। सगळे एकजीव करून घेते।
आता बटाटे टाकून घेते आधी याच्यामध्ये. बटाटे पण व्यवस्थित मिक्स करून घेते सगळे. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकायची त्याच्यामध्ये. भाजी जास्त आहे म्हणून जरा मोठीच कढई घेतलेली आहे मी. आता हे वर खाली करून घ्यायची भाजी. आणि या भाजीला स्वतःचं पाणी असं सुटतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळे झाकण ठेवायचं नाही याच्यावरती. बटाटे बरोबर याच पाण्यामध्ये शिजले जातात आपले. बटाटे शिजेपर्यंत थोडंसं गॅस कमी करायचा. आणि झाकण ठेवलं का एकदम जास्त पाणी सुटून ही भाजी एकदम अशी ओलसर होते. मिक्स करून घेते सगळं मी. बघू शकता पाणी कसं सुटलेलं आहे भाजीला. आणि ह्याच पाण्यामध्ये आपले बटाटे शिजणार आहेत, त्याच्यामुळे मी झाकण ठेवणार नाही आहे याच्यावरती. बारीक गॅसवरती बटाटे शिजवून घेणार आहे. तर हे पाणी पण आटलेलं आहे आपलं आणि भाजी पण आपली शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यावरती वरून ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे ते टाकून घेते. भाजी आपली तयारच झालेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.